कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आता भाजपने त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। काही दिवसांपूर्वी कल्याणच्या जागेवर भाजपला दावा असल्याचं सांगणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पुढाकार घेतल्याचं दिसतंय। पाहूयात। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी दिवसभर कल्याण लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या। एका मागोमाग एक अशा 6 बैठका घेत त्यांनी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांना कानमंत्र दिला। तो कानमंत्र म्हणजे श्रीकांत शिंदेंच्या विजयाचा। नरेंद्र मोदी यांचे 400 पारचे स्वप्न पूर्ण करण्याकरता शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला लागा अशी साद चव्हाणांनी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना घातली। एकत्र बोलवून त्यांच्याशी सगळ्यांची भेट डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली। सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आज या बैठकीला उपस्थित होते। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, आपण तो पाहिलाच असेल। डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांना सुद्धा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांना फार आनंद होईल। दिव्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हा भाजपच्या कमळ चिन्हावर लढणाराच असावा असं पत्र भाजप प्रदेशाध्यक्षांना पाठवलं होतं। पण रवींद्र चव्हाणांनी दिव्यातील बैठकीत स्वतःच ही मागणी खोडून काढली। या बैठकीत चव्हाणांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला तुम्हीही पहा। कल्याणच्या भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र: महायुती म्हणूनच आपल्याला काम करावं लागणार। कोणत्याही अफवांना बळी पडू नका। कुणीही सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवर रिॲक्ट होऊ नका। कोणतेही मतभेद मनात ठेवू नका। काहीही वाटल्यास वाद घालण्याऐवजी वरिष्ठ नेत्यांना संपर्क करा। भाजपचं भक्कम पाठबळ आणि 10 वर्षात मतदारसंघात केलेली कामं, जनसंपर्क यामुळे यंदा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होण्याचा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केलाय। भाजपच्या बैठका म्हणजे फक्त सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना आव्हान दिलंय। माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे आम्ही सगळे लोक या ठिकाणी काम करतो। त्यांनी ज्या प्रकारे पूर्ण देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, विकासाचं कामं असतील, कॉरिडॉर्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गेल्या 10 वर्ष अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणुकांना अजून जवळपास 2 महिन्यांचा कालावधी आहे। पण एकही क्षण वाया न घालवता महायुतीनं प्रतिष्ठेच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवातही केली आहे। कल्याणची जागा फक्त जिंकायचीच नाहीये तर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा चंगच महायुतीनं बांधलाय असं दिसून येत आहे। ठाण्याहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।